तर आता आपण आपल्या पुढच्या महत्त्वाच्या सेगमेंटकडे वळणार आहोत। या सेगमेंटचं नाव आहे स्पिरिच्युअल उत्तर महाराष्ट्र। पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच खरं तर नाशिकला ओळखलं जातं, किंबहुना धर्मपीठ असाच नाशिकचा उल्लेख केला जात असतो। सातवाहन काळापासून आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रानं अनेक स्थित्यंतरं अनुभवलेली आहेत, पाहिलेली आहेत। अगदी मोगल साम्राज्यानं नाशिक ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा नाशिकची धार्मिक ओळख काही पुसली गेली नाही। मोगल साम्राज्यापासून आताच्या गुगलच्या मायाजाळापर्यंत उत्तर महाराष्ट्राची धार्मिक वैशिष्ट्य ही आजही अबाधितच आहे। असं म्हणतात की इजिप्शियन प्रवासी टॉलेमीनं इसवी सन 150 मध्ये नाशिकचा जो उल्लेख आहे तो धर्मपीठ असा केला होता। नाशिकच्या धार्मिक क्षेत्रामध्ये नेहमीच विश्वाचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता राहिलेली आहे आणि सातत्यानं आपण त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे। आणि याच मुद्द्यावर आज आपण आपल्या या स्पिरिच्युअल नाशिक, स्पिरिच्युअल उत्तर महाराष्ट्र या विशेष सेगमेंटमध्ये, विशेष चर्चासत्रामध्ये बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत मान्यवरांसोबत। उत्तर महाराष्ट्राचा इतिहास नेमका काय सांगतो, भविष्यात कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातनं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र राजकीय, आध्यात्मिक आणि इतर अनुषंगानं कितपत महत्त्वाचं आहे, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण संवाद साधणार आहोत। आणि याच मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी मी व्यासपीठावर आता निमंत्रित करतोय शंकरानंद सरस्वती यांना। जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं आपण स्वागत करावं। त्यांच्या सोबत आखाडा परिषद अध्यक्ष भक्तिचरण दास यांना सुद्धा मी निमंत्रित करतो व्यासपीठावर येण्यासाठी म्हणून। आणि महंत सुधीर दास यांना सुद्धा मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांच्या हस्ते आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान करतो। जोरदार टाळ्या। शंकरानंद सरस्वती महाराज, भक्तिचरण दास महाराज आणि महंत सुधीर दास महाराज। आणि याच स्पिरिच्युअल उत्तर महाराष्ट्र बद्दल आता आपण एक महत्त्वाची सांगोपांग अशी चर्चा घडवून आणणार आहोत। आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं काय काय नेमकं केलं गेलं पाहिजे प्रशासकीय पातळीवर हे तर आपण पाहिलंच, मात्र आध्यात्मिक पातळीवर नेमकं काय काय केलं जातंय, काय काय केलं जाऊ शकतं आणि याच अनुषंगानं जे इतर मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांवर आता आपण बोलणार आहोत। मुलाखतीसाठी मी सूत्र सोपवतो माझी सहकारी लागवीकडे। धन्यवाद अजिंक्य, धन्यवाद विशाल सर। नमस्कार, तुमच्या तिघांचं पुन्हा एकदा लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। ज्या क्षणाची उत्तर महाराष्ट्र गेली अनेक वर्ष, 12 वर्ष वाट पाहत आहे, तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे। काही दिवसांवर, काही महिन्यांवर कुंभमेळा, पवित्र असा हा सोहळा, दैदिप्यमान असा सोहळा, कशी तयारी या सोहळ्याची आता झालेली आहे। तुम्ही सगळे साक्षीदार होणार आहात या सोहळ्याचे। तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल महंत सर। नाशिकचं जे वैभव आहे आध्यात्मिक, त्याचा परमोच्च बिंदू म्हणजे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील सिंहस्थ कुंभमेळा। आम्ही असं म्हणत असतो की नाशिकला दर 12 वर्षांनी रंगरंगोटी होते
आणि त्या निमित्ताने आज आपण जर पाहिलं संपूर्ण भारतामध्ये तर गेल्या वर्षी जो प्रयागराज येथील कुंभमेळा संपन्न झाला आहे, आपण जर एक ऑब्झर्वेशन त्याचं ठेवलं तर सुमारे 60 कोटी भाविक त्या ठिकाणी आलेले होते. आणि आज सोशल मीडिया आहे, अन्य मीडिया आहे, लोकांचा जो एक कम्युनिकेशन पार्ट आहे तो देखील अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे नाशिक कुंभमेळ्याला खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे दोन्ही ठिकाणी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी जी गर्दी प्रशासन अपेक्षित धरतं आहे, सुमारे 1 कोटी भाविक येतील असं प्रशासनाचं म्हणणं आहे. आमच्या संत महात्म्यांचं म्हणणं आहे की सुमारे 3 ते 5 कोटी लोक हे पर्वणी करता येतील. त्या दृष्टीने प्रशासनाने खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केलेली आहे. परंतु आपण पाहिलं की आज जवळपास 180 mm पाणी 2 दिवसात नाशिकला पडलंय. हा सेम कालखंड पुढच्या कुंभमेळ्यामध्ये हीच वेळ येणार. त्यामुळे रस्ते, त्याचप्रमाणे पाण्याच्या व्यवस्था, निवासाच्या व्यवस्था, संत महात्म्यांच्या संदर्भाने जागेचे जे आमचे विषय आहे, आमचे भक्तिचरण दास सातत्याने मागणी करतायत की साधूंना कायमस्वरूपी जागेचं ॲक्विझिशन, साधारणतः आम्ही 500 एकर जागा ही कायमस्वरूपी ॲक्विझेट झाली पाहिजे हे म्हणतोय. अजूनही प्रशासन त्याबाबत चालढकल करतंय. मला असं वाटतं की कुंभमेळा तोंडावर आला असताना अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या काही मी आजच्या सकाळी सर्व डिबेट्स मी पाहत होतो, अधिकारी मंडळी प्रयत्नशील आहे. गिरीश महाजन स्वतः लक्ष देत आहेत. नाशिकला 5 कॅबिनेट मंत्री मिळालेले आहे. मला वाटतं की या सर्व कॅबिनेट्सनी जर फोर्स लावला तर ज्या पद्धतीने 4 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न हे उत्तर प्रदेशला कुंभमेळ्याच्या माध्यमातून झालं, तेवढंच उत्पन्न किंबहुना त्यापेक्षा अधिक उत्पन्न महाराष्ट्र शासनाला हा कुंभ देऊन जाईल. आणि एक नवी पहाट आपण कुंभाच्या माध्यमातून पाहूया. माईक ऑन आहे सर. आपण बघतोय की आता येणाऱ्या 2027 कुंभामध्ये शासन प्रशासन, आताच सुधीरदास पुजारींनी सांगितलं की प्रयागराज 2027 मध्ये की 25 मध्ये की इतके लोक आले की 60 ते 70 कोटी लोक आले. तर आम्ही प्रशासनांना तेव्हापासून सुरुवातीपासून सांगतो, त्यापैकी तुम्ही एक 20%, 10% जरी गृहीत धरले नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये, तर तुमच्या समोर प्रशासनाच्या आणि शासनाच्या समोर हे एक फार मोठं आव्हान आहे. आणि हे कशा प्रकारे शासन प्रशासन सद्यस्थितीमध्ये जे शासनाने प्रशासनिक प्रतिनिधी दिलेले आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ते अधिकारी उत्तम आहेत. परंतु आणखीन वाटतं की शासनाकडनं कुठेतरी विलंब होतोय, यांना निधी उपलब्ध करून दिल्या जात नाही योग्य वेळेवर. तर त्यामुळे प्रशासनिक अधिकारी काय करणार की आमचे मुख्यमंत्री हे बघा थोडंसं राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी सत्य बोलावं लागतात. पण आजची स्थिती अशी आहे की राजकारणाची वाहवाही केली तरच थोडंसं योग्य होतं आणि थोडंसंही त्यांच्या बाजूला बोललं, सत्य बोललं तर थोडासा त्रासाची परिस्थिती आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की आज जे राज्याचे मुख्यमंत्री आहे हे आजच्या 12 वर्षापूर्वी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला 2015 मध्ये सिंहस्थ झाला आणि 2014 मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मुख्यमंत्री आले. तर ज्यावेळेस मुख्यमंत्री आले आणि थोड्या 4-8 महिन्यामध्ये कुंभाचा कालावधी सुरू झाला. तर आमच्या आजच्या विद्यमान मुख्यमंत्र्याने तत्कालीन मुख्यमंत्री असताना असे म्हणाले होते, मला चांगल्यापैकी आठवतं, आणि मी त्यांना हे मार्चमध्ये सुद्धा आठवण करून दिली होती की साहेब बोलले होते की आम्हाला फार अल्प कालावधी मिळाला, आम्ही कुंभाची तयारी करू शकलो नाही. कारण आम्ही त्यावेळेस सुद्धा साक्षीदार होतो. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण कुंभाची सगळी आखणी करून ठेवलेली, हे वेळेवर आलेले होते.
त्यांनी आखणी केली होती त्याच प्लॅनवर हे पुढे चालले आणि त्यावेळेस म्हणाले कुंभ समापनाला मुख्यमंत्री स्वतः त्र्यंबकेश्वरमध्ये हजर होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी असं एक शब्द काढले होते की कुंभ हा इतकी मोठी प्रक्रिया आहे की याची सुरुवात आहे ज्यावेळेस त्याची कुंभाची संपन्नता आणि पूर्णत्वाकडे जातो त्याच दिवशी येणाऱ्या 12 वर्षाची कुंभाची सुरुवात केली पाहिजे. पण मला वाटतं की एका वेळेस मुख्यमंत्री असंच बोलून लोकांना खुश करता काय करता. आता आणखीन एवढे मोठे आव्हानं समोर आहे पण प्रत्यक्षात काही दिसत नाहीत. तर आमची विनंती आहे आणि हा कुंभ आहे प्रयागराज कुंभामध्ये तिथल्या शासनाने लोकांनी साधूंनी आणि तिथल्या पुरोहित संघांनी असा प्रचार केला होता की हा कुंभ 120 वर्षानंतर आला. परंतु मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा जवळजवळ 180 वर्षानंतर असा कुंभ येऊन राहिलेला आहे. अरे वा. हा आपण लोकशाहीच्या माध्यमातून प्रचार करावा की हा इतका मोठा एक योग आलेला आहे की हा भारताचा आणि देशामध्ये एक विशेष संदेश देणारा कुंभ असणार आहे. कारण यावेळेला प्रत्येक 12 वर्षाला जे प्रथम शाही स्नान होत असते ते पौर्णिमेला रक्षाबंधनला होत असते. परंतु यावेळेला तसं न होता पहिलं शाही स्नान सुद्धा अमावस्याला होतं आणि यावेळेला विशेष करून ती अमावस्या असणारी ही सोमवती अमावस्या आहे. हा एक फार मोठा योग आहे. त्यामुळे हा एक फार मोठा कुंभाला ह्या महत्व आहे की मी सांगतो हा जवळजवळ 17-18 कुंभानंतर हा असा योग जुळून आलेला आहे. तर प्रशासनाने या कुंभाला अजिबात हलकं घेऊ नये आणि हे आपलं नाशिक नवे त्र्यंबकेश्वर आणि महाराष्ट्राचं नाव जगभरामध्ये हे जाऊ शकेल. परंतु तुम्ही याच्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करावे आणि सरकारने सरळ हाताने कसल्याही प्रकारे याला निधीची कुठेही कमतरता न ठेवता याला भरपूर पैसा ओतावा. जसं सूर्यदास पुजारी म्हणाले की शासनाला त्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं तर असंही महाराष्ट्र सरकारला सुद्धा उत्पन्न मिळू शकतो. पण हे तुम्ही याला ब्रँडिंग केलं पाहिजे. आतापासून तुमच्या सूचना आणि प्रसार माध्यमातून याची जाहिरातबाजी हे वगैरे सर्व केली पाहिजे जेणेकरून नाशिक त्र्यंबकेश्वरच्या नावामध्ये कुंभाच्या द्वारे एक भरीव लौकिक पडेल. अगदी अगदी स्वामीजी, फार महत्वाचा खरं तर मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला. सुरुवातीलाच महंत म्हणाले की या सोयी सुविधा कशा उपलब्ध होतील या कुंभ काळामध्ये, या सगळ्या एकूणच 12 वर्षानं येणाऱ्या या सगळ्या पवित्र काळात याकरता तुम्ही स्वतः मग ती चरणदासी तुम्ही स्वतः शासनाकडे अनेक सोयी सुविधांच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करताय. नेमक्या कोणत्या ठळक बाबी तुमच्या अजेंड्यावर आहेत, कोणते प्रश्न आहेत की जे शासनानं लवकरात लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे? सर्वप्रथम नासिक पुण्यनगरी धर्मनगरी जिसको हम लोग सिंहस्थ नगरी कहते हैं और उत्तर महाराष्ट्र की सबसे बड़ा पुण्य नगरी माना जाता है. प्रत्येक 12 वर्ष में यहाँ सिंहस्थ कुंभ मेला होता है और ये जो तैयारी प्रशासन चल रहा है जैसे महेश सुधीर दास जी हम परम पूज्य शंकरानंद जी बताए कहीं ना कहीं धीमी गति में चल रहा है. तो प्रशासन उसके पर ध्यान रखते हुए काम करना चाहिए. पिछले सिंहस्थ में जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे हम लोग को आश्वासन दिए थे जो तपोवन में कायम स्वरूप के लिए जमीन हम जल्दी से जल्दी आपको करके देंगे. अभी तक वो जमीन कहीं सिंहस्थ के लिए लिए नहीं है. और दूसरी हम लोग एक मांग था जो सिंहस्थ प्राधिकरण होना चाहिए. मैं महाराष्ट्र शासन को बहुत बहुत धन्यवाद देता हूं. जे प्राधिकरण महाराष्ट्र शासन द्वारा जो प्रयागराज जो हरिद्वार में उज्जैन में है नासिक में प्राधिकरण बना गया कहीं ना कहीं ये आने वाला सिंहस्थ के लिए और ये वर्तमान की जो सिंहस्थ आने जा रहा है कहीं ना कहीं ये हमारे लिए एक महत्वपूर्ण प्रशासन के लिए और हमारे संत समाज के लिए बहुत अच्छा एक उपक्रम है. लेकिन आज जो परिस्थिति चल रहा है अभी बरसात की सीजन को देखते हुए समय हम लोग के पास कम है. जैसे महाराज जी बताए हमारे जो स्नान की परंपरा है पूर्णिमा में होता था लेकिन इस बार 2 अमावस्या एक साथ में स्नान करने के लिए हम लोग को मिल रहा है जिसमें 2 अगस्त 2027 और 31 अगस्त 2027 और सितंबर 12 तारीख को त्र्यंबक में है
और 11 तारीख को नासिक में। ऐसे 3 हम लोग की जो अमृत स्नान हम लोग को जो डिक्लेयर किए, इसी प्रकार तीनों स्नान होने वाला है। लेकिन मेरे को ये कहना है, जो प्रशासन की तैयारी चल रहा है, आज जो प्रयागराज में पब्लिक आए, नासिक उसी प्रकार तैयारी है क्या? उनकी पार्किंग की व्यवस्था, उनके रहने के लिए व्यवस्था, उनकी भोजन की व्यवस्था, उनकी पानी की व्यवस्था, शौचालय की व्यवस्था, ये कहीं तैयारी है क्या? प्रशासन इसको ध्यान रखना चाहिए। पिछले सिंगस्त में संतों के लिए सिर्फ 6% पैसा खर्च करा गया था। मैं उनको मांग किया हूँ, इस बार कम से कम 40% आप लगाइए संतों के लिए, क्योंकि इतने संत आते हैं, उनके आप कुछ भी नहीं लगाते। लेकिन फिर भी जो आज हमारे अतिथि आए, कहीं ना कहीं हम लोग को मानना पड़ेगा, नए जेनरेशन सनातन के प्रति, धर्म प्रति कहीं ना कहीं जुड़ रहे, जो प्रयागराज में दिखा गया। तो कहीं ना कहीं इतने पब्लिक वहां से जो आए थे, कहीं 25%, 30% कहीं यहाँ आते हैं, तो आप समझिए 20 करोड़ लोग यहाँ आएंगे। तो 20 करोड़ के लिए नासिक त्र्यंबक सज है क्या? उनकी व्यवस्था के लिए, पार्किंग के लिए, गाड़ी आने रहने के रखने के लिए, भोजन के लिए कहीं ना कहीं व्यवस्था नहीं हो पा रहा है। तो प्रशासन को सर्वप्रथम इसके लिए ध्यान रखना चाहिए। कहीं ना कहीं लोगों की जो मानसिकता है, कहीं भी धार्मिक क्षेत्र होता है, आप देख रहे होंगे कहीं ना कहीं धार्मिक क्षेत्र लोग एकजुटता हो रहे हैं, लेकिन ये ध्यान रखे प्रशासन करना चाहिए। आज की परिस्थिति में प्रशासन शासन इतना कहीं तैयारी नहीं वो कर रहे हैं, और हम लोग बारंबार उनसे निवेदन भी कर रहे हैं। अभी तो सिंहस्थ के लिए कायमस्वरूप जमीन नहीं ले रहे, वही चल रहा है। किसान से बात करना, मैं तो ये कहूंगा किसान की जो जमीन लेना है उनको संपूर्ण उनको मुआवजा देना चाहिए, जिसी प्रकार हो, चाहे TDR हो, चाहे बॉन्ड हो, चाहे पैसा हो, दे की उनकी जमीन लेना चाहिए। क्योंकि बेचारे किसान की जमीन चली जाए, दोबारा उसको नहीं मिलेगा। यानी वो जो जमीन लेने के बाद हमारे जो 12 साल में अगले 12 साल सिंहस्थ आएगा, वो जमीन को उसमें कहीं ना कहीं उत्पन्न की स्थिति बनाया जाए, जे कि आने वाले सिंहस्थ इसी पैसा से अपने सिंहस्थ भर सके। तो इसकी तैयारी अभी से कहीं शासन प्रशासन ने करे। जैसे हमारे संक्रांत जी बताया कि जितने हमारे प्रशासन के अधिकारी काम करने के लिए बहुत तत्पर है, काम बढ़िया से कर रहे हैं, उनका हमारे कोई शिकायत नहीं। लेकिन शासन की तरफ से जो उनको निधि मिलना चाहिए, कहीं उनके बराबर उनको नहीं मिल रहा है, जिसके कारण कोई काम नहीं हो पा रहा है। मैं अनुरोध करूंगा माननीय मुख्यमंत्री जी को, जे आने जो कुंभ मेला मंत्री जिनको हमारे गिरीश महाजन को बनाए, यथाशक्ति में जल्दी से जल्दी इनको पैसा दे काम की शुरुआत किया जाए। क्योंकि अभी आज तक बारिश चालू है, अब बारिश कम होगा तब सिंहस्थ काम चालू होगा। तो काम बहुत है, लेकिन समय हम लोग के पास बहुत कम है। तो इसलिए प्रशासन इसमें ध्यान रखे, और स्थानिक जो साधु संत, स्थानिक जो अखाड़ा है उसको भी ध्यान रखे, जो उनकी भी सुविधा उसके साथ दिया जाए। क्योंकि सिंहस्थ कुंभ मेला की तैयारी 6 महीना पहले बाहर के साधु संत आश्रम में आके ठहरते, उनके स्थानिक साधु संत के आश्रम पे कहीं ना कहीं प्रशासन उसकी पहले तैयारी व्यवस्था करे, नहीं तो क्या बहुत परेशानी हो जाता। हम नासिक जहाँ कुंभ मेला है, हम 91 से मैं देख रहा हूँ 2003-2015 में कहीं ना कहीं नासिक कुंभ मेला दी बेस्ट, सबसे अच्छा कुंभ मेला कहीं हो तो नासिक कुंभ मेला हुआ है। यानी नासिक के कुंभ मेला को देखते हुए तो दूसरे कुंभ मेला वाला तैयारी करते, जो नासिक में ऐसे व्यवस्था किया गया है, हम उससे हटी कहीं करें। तो कहीं ना कहीं नासिक नाम आगे है, तो वो परंपरा को कहीं हम लोग कायम रखना है। तो प्रशासन, शासन और नासिक सर्व नागरिक और हमारे 13 अखाड़ा के सभी प्रतिनिधि हम लोग एकत्रित होगी एक काम को आगे बढ़ाने के लिए करेंगे। तब आने वाला सिंहस्थ एक नासिक की पूरा विश्व में हमारा नासिक नाम हो, ऐसे हम लोग विचार कर रहे हैं, आणि प्रशासन उसके लिए तैयारी जल्दी से जल्दी करे। अगदी आता महंतजी, खरं तर तुमचं देवभूमीतच वास्तव्य आहे, अनेक कुंभमेळे तुम्ही पाहिलेले आहेत, पण आता मात्र पुलाखालून बरंच पाणी गेलंय। जशी परिस्थिती महंतजींनी जसा उल्लेख केला, जी परिस्थिती 2003 मध्ये होती, 15 मध्ये होती, आता मात्र नेमका त्या परिस्थितीची परिमाणं ही पार बदललेली आहेत। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता, येणारा उत्सव हा पाहता, कशा पद्धतीनं नाशिकमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची गरज आहे। कारण इतक्या जणांना सामावण्याच्या दृष्टीनं आता नाशिक तसं राहिलंय का, आणि त्या दृष्टीनं काय पावलं उचलायला हवीत? अतिशय चांगला प्रश्न आपण उपस्थित केला आहे। मी सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांना अशी विनंती करेल, आमचे स्नेही क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे या ठिकाणी आलेत, आमचे लोकल आहेत, इथे भुजबळ साहेब आहेत,
या 5 कॅबिनेटला तर तुम्ही एकत्र आणून तिथे ज्या वेळेला डायसवर ठेवाल आणि निधीच्या बाबत जो विषय आहे तो प्रत्येक वेळेला जर तुम्ही निधीला कात्री लावायला लागले, उत्तर प्रदेशमध्ये जी गंमत होती, स्वतः योगी आदित्यनाथ एका आखाड्याचे श्री महंत आहेत, त्यामुळे साधूंना काही सांगायच्या आधीच योगी आदित्यनाथ ते करत होते आणि बजेटचं जे एकंदरीत सँक्शनेशन पार्ट आहे तो त्यांनी कुठेही त्याला म्हणजे तुसभर देखील कमी पडणार नाही, किंबहुना अधिक म्हणजे सुमारे 21,000 कोटी रुपयाच्या आसपास तिथे डेव्हलपमेंटची कायमस्वरूपी कामं झालेली आहेत. नाशिकला साधारणतः आपण पाहिलं की 5 प्रमुख रस्ते या ठिकाणावरनं, सुरतवरनं आपल्याला एक रस्ता येतोय, एक औरंगाबाद मार्गे आपण येतोय, मुंबई मार्गे एक येतोय, पुणे सिन्नर मार्गे आपण येतोय. या 5ही रस्त्यांचं जर थेटपर्यंत साधारणतः 300 किलोमीटर पर्यंतचा जो ड्राईव्ह जर आपण पाहिला तर अतिशय खराब हालत आहे आजच्या परिस्थितीमध्ये. माझी गडकरी साहेबांची देखील दिल्लीत 2 वेळेला भेट झाली. मी साहेबांना पर्सनली विनंती केली की साहेब तुम्ही सगळ्या भारतभर चांगले रस्ते बांधलेत, परंतु नाशिक कुंभमेळा करता 300 किलोमीटरचा हा जो सगळा ड्राईव्ह आहे, कारण आपण प्रयागच्या आजूबाजूला जर सगळं पाहिलं तर त्या बाजूनी साधारणतः 350 किलोमीटरचा जो ड्राईव्ह आहे, म्हणजे आपण नागपूर एक्सप्रेसनी आम्ही साधारण 4 वेळेला प्रयागला गेलो तर तो ड्राईव्ह एवढा अप्रतिम, म्हणजे 5.5 तासात आम्ही नागपूरला पोहोचत होतो, तिथून पुढे पुन्हा 5 तासात प्रयागला पोहोचत होतो. म्हणजे 10व्या 11व्या तासाला आम्ही प्रयागला पोहोचून 750, 800, 900 किलोमीटरचे अंतर आम्ही पार केले. त्या दृष्टीने मुंबईवरनं माणूस येणार असेल, तुम्ही आज मुंबईवरनं आला, काय रस्त्याची हालत आहे, किती कामं पेंडिंग पडलेली आहेत, तर हे जर आपण पाहिलं नाही, मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, केवळ AI किंवा कॅमेरे लावणं किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत यातनं सोल्युशन सॉल्व्ह होणार नाही. लॉ अँड ऑर्डरच्या पण संदर्भाने मी सकाळी सगळी डिबेट पाहत होतो, हरकत नाही, तो एक अपार्ट फ्रॉम दिस पार्ट आहे, परंतु मुख्य जो आहे ती भाविकांची व्यवस्था, पार्किंग आणि कमीत कमी अंतर हे भाविकांना चालताना मिळालं पाहिजे. म्हणजे तो जितका जवळ, जितका लवकर पात्राजवळ येईल तितका तो स्नान करून बाहेर, म्हणजे त्याचे एंटर आणि एक्झिट, रिंग रोडची कन्सेप्ट भुजबळ साहेबांनी सकाळी देखील मांडलेली मी पाहिली. अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व भुजबळ साहेब आहेत, कोकाटे साहेब आहेत. मला असं वाटतंय की यांना इन्क्लूड करून घेतलं पाहिजे. 5-5 कॅबिनेट असताना सुद्धा इथे कॅबिनेट कुंभमेळ्याच्या संदर्भात असलेल्या बैठकांना जर कॅबिनेट मिनिस्टरला इन्व्हिटेशन जर दिलं जात नसतील किंवा बोलवले जात नसतील तर दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. हे पॉलिटिक्स नाहीये, हे पॉलिटिक्स करण्याची जागा नाहीये. आणि कुंभाच्या माध्यमातून जर पॉलिटिक्स होत असेल, मी आरोप करत नाहीये, परंतु मला असं वाटतंय की ती जी 5-5, 6-6 वेळेला जर लोक आमदार खासदार इथनं झालेली आहेत तर तो एक्सपिरियन्स काउंट केला गेला पाहिजे. या मताचा मी आहे. मी थोडं स्पष्ट बोलतो. आणि जे केंद्र शासनाचे आजपर्यंत एक नवा पैसाही नाशिकला आलेला नाहीये कुंभमेळ्याला. यावेळेला मोदी साहेब असल्यामुळे आम्हाला रामपथाला साहेब ज्या वेळेला आमच्या काळाराम, एकच मिनिटं घेतो, काळाराम मंदिरात ज्या वेळेला साहेब आले त्यावेळेला आम्ही साहेबांना विनंती केली होती की जसं तुम्ही काशीला डेव्हलपमेंट केली, जशी तुम्ही उज्जैनला, तुम्ही प्रयागला हे करत असत तसं नाशिक करा. तर त्या दृष्टीने देखील त्यांनी ताबडतोब हे करून सेंट्रलवरनच त्याला मान्यता देऊन तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला. ही अपेक्षा आम्हाला देवेंद्रजींकडनं अपेक्षित आहे. निश्चित त्यामध्ये बदल होईल आणि चांगले परिणाम कुंभमेळ्याचे दिसतील, याबाबत आम्ही आशावादी आहोत. अगदी. मी आणखीन एका मुद्द्याकडे येणार आहेच, पण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करते. पण अर्थात कुंभमेळ्या संदर्भात तुम्ही जे काही विजन मांडलं, आखाड्याचा सुद्धा मुद्दा आहे, या सगळ्या अपेक्षा सरकार दरबारी निश्चितच पूर्ण होतील आणि हा सोहळा तितकाच दैदिप्यमान सुद्धा होईल. आणि जसं महंत म्हणाले सुद्धा की नाशिकना एक पायंडा घालून दिलेला आहे, एक इतिहास नाशिक नेहमीच रचत असतं. ती देवभूमी यंदा सुद्धा आपली परंपरा कायम राखेल अशी अपेक्षा करूया. आणि एक मिनिट खाली कहूंगा, जे
सिंहस्थ सिर्फ संतों के लिए नहीं है। सिंहस्थ के लिए जो निधि आता है उसमें पूरा नासिक शहर सजता है। कहीं ना कहीं 12 साल के लिए महानगर पालिका के लिए एक तान हट जाता है। तो ये सिंहस्थ खाली संतों के लिए, साधुग्राम के लिए नहीं है, तो पूरा नासिक के लिए है। आणि नासिक आसपास के ये रोड डेवलपमेंट कहीं ना कहीं हो रहा है। तो इसलिए प्रशासन शासन इसमें जल्दी से आगे बढ़ी काम करना चाहिए। जे की सिंहस्थ समय कम है, करना चाहिए। तो इसलिए नासिक सज जाता है इसमें से। बिलकुल. खूप खूप धन्यवाद तुमच्या तिघांचे सुद्धा मनापासून आभार. तुम्ही इथे आलात आणि इतका वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.